नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदीचा आजचा म्हणजेच 19 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आनंदी धक्क्याने अशी उभी आहे. तिला काही सुधरत नाहीये. तोपर्यंत छायाताई येतायत आणि हाक मारतायत. "आनंदीताई, अहो छोटे मालक इथं काय करायला आले होते?" "काय बोलले ते तुम्हाला?" "थांबा, मी मालक साहेबांनाच ना बोलवून आणते." तर आनंदी म्हणते, "नको, नको छायाताई थांबा. छायाताई प्लीज, मालक साहेबांना काही सांगू नका याच्यामधलं. आज ना आज ते जे काही बोललेत ना, ते सगळं बोलणं त्यांचं ऐकून ना 100% खरं बोललेत ते. काही खोटं किंवा वावगं असं बोललेले नाहीयेत." असं म्हणत ना आनंदी अशी हिरमुसून अशी उभी आहे आणि मग पुढे म्हणते, "मला जाणीव झाली आहे, की की या जगातली सगळ्यात मोठी गुन्हेगार मीच आहे." तर छायाताई एकदम म्हणतात, "गुन्हेगार? अहो, काय केलंय तुम्ही असं?" तर आता आनंदी काय सांगते बघा छायाताईंना, कारण छायाताई विचारतायत परत एकदा, "असं तुम्ही का बोलताय?" तर आनंदी म्हणतीये, "आजचं मरण उद्यावर ढकलतेय मी. मी मी इतके दिवस मुलांशी खोटं बोलत राहिले. त्यांचं मन जिंकण्यासाठी मी त्यांच्यासमोर मोलकरीण बनून गेले. आज त्यांनी माझ्याशी मैत्रीचं नातं जोडलंय, पण पण माझ्यावर स्वतःपेक्षा विश्वास ठेवतायत ते जास्त आणि आणि पण आमच्या नात्याचा पायाच ना खोट्यावर उभा आहे." तर छायाताई म्हणतात, "अहो आनंदीताई, अहो जर ते खोटं कुणाचं चांगलं होण्यासाठी बोललं असेल, तर ते खोटं खोटं नसतं. तुम्ही हे घर सावरण्यासाठी बोललात ना हे सगळं." तर लगेच ना इकडे आनंदी म्हणते, "खोटं शेवटी ना खोटंच असतं. त्यांना वाटतंय, की मी त्यांची मैत्रीण म्हणून त्यांची मदत करतेय, पण मी पण मी आई म्हणून त्यांच्या पाठीशी उभी आहे. कारण मी खरंच त्यांना माझी मुलं मानलेलं आहे. ज्या दिवशी पृथ्वीला हे सगळं सत्य समजेल ना, की मी कोणी मोलकरीण नाही, तर त्यांच्या आईच्या जागी मालक साहेबांची पत्नी बनून या घरात पाऊल टाकलंय, त्या दिवशी त्याचा त्याचा या जगावरचा विश्वास उडेल. त्यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकलेला आहे. तो आताच मला म्हणाला ना, की आनंदी कधीच माझा विश्वास तोडू नकोस म्हणून. त्याचे हेच शब्द मला आतल्या आत जिवंत खाऊन टाकतायत. मला स्वतःची इतकी लाज वाटतेय ना, की असं म्हणत ना आनंदी पुढे म्हणते, की जेव्हा हे सत्य त्यांच्या समोर येईल, तेव्हा ते पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. आणि मी त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये. मग आता पुढे काय करणार तुम्ही? असा प्रश्न इथे छायाताई विचारतात. तर आनंदी म्हणते, "मला काहीच समजत नाहीये हो छायाताई. काय करू मी इथून पुढे? मी काय करू? कसं या परिस्थितीला सामोरं जाऊ? ही परिस्थिती सावरायला मी काय करू?" अशी म्हणते, "कशा या गोष्टी ठीक करू मी?" असं सगळं आनंदीच्या डोक्यामध्ये विचार चाललेले आहेत बरं का प्रेक्षकांनो इथे. आणि खरंच अवघड परिस्थिती निर्माण झाल्यासारखं चित्र झालंय आनंदीच्या पुढ्यात. आता ह्याच्यातून आनंदी काय मार्ग काढते हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये आणि रिव्ह्यूज जे काही आहेत ना, ते शेवटपर्यंत बघायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला नेमकं काय घडतंय सीरियलमध्ये हे कळायला सोपं जाईल. तर प्रेक्षकांनो पुढे बघूया काय घडतंय. युगंधर इथे खोलीत बसला तर शिल्पाताई येतेय. "अरे, आपल्या घरात सुखाची, आनंदाची लाट आली आहे. काल पृथ्वीच्या साड्यांचा इव्हेंट इतक्या थाटात साजरा झाला आणि आज तुला इंटरनॅशनल अवॉर्ड फंक्शनचं इन्व्हिटेशन आलंय. तुझी ती ब्रेल लिपीची डिझाइन पाठवली होती ना, त्याच्यासाठी तुला ग्लोबल आयकॉनचा अवॉर्ड देणार आहेत आणि ही गोष्ट ना कंपनीसाठी आणि निंबाळकर परिवारासाठी, कुटुंबासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे." असं इथे शिल्पाताई सांगतेय आणि खूप खुश झाले बरं का. आणि पण इकडे ती इन्व्हिटेशन असं ओपन करते. हार्दिक निमंत्रण आणि खाली एकदम वाचताना म्हणते, "आपण आपल्या सहचारिणी सोबत." आणि युगंधरकडे बघते आणि मग तिला कळतं, की युगंधर का गप्प आहे ते. आणि पुढे म्हणते शिल्पाताई, की "म्हणजे आता या अवॉर्ड फंक्शनला आनंदी सुद्धा." "नाही, नाही, नाही. नाही, नाही. तू काळजी करू नकोस. तू एकटाच जा या अवॉर्ड फंक्शनला. आपण मीडियासमोर सांगूया, की तिला बरं वाटत नाही आणि त्यामुळे ती येऊ शकत नाहीये." "अरे, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये," असंही ती शिल्पात्या म्हणते. पण युगंधर अजून ना कसल्यातरी विचारात हरवलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आता नेमका काय विचार करतोय हा युगंधर ते आपल्याला कळेलच. पण तोपर्यंत ती शिल्पात्या काय करते बघा, कपाट उघडते आणि कपाटातल्या ट्रॉफ्या ज्या काही आहेत, त्या युगंधरच्या समोर आणून ठेवते आणि म्हणते, "आत्तापर्यंत तुला भारताच्या कानाकोपऱ्यातून अवॉर्ड्स मिळालेले आहेत. पण आता तुला पहिल्यांदा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळणार आहे. हा क्षण आपल्या कुटुंबासाठी किती आनंदाचा असणार आहे ना." आणि ना खूप खुश झाले शिल्पात्या. पण तोपर्यंत युगंधर म्हणतो,
की मला या अवॉर्ड फंक्शनला जायचं नाहीये. आणि शिल्पा त्याशी शॉक लागल्यासारखी आता बघते आणि म्हणते, "काय?" आणि विचारते ती युगंधरला, "तर तू काय बोलतोयस हे? अरे, हा तुला मिळालेला सन्मान आहे. हा अवॉर्ड तुझ्या नावाने जाहीर झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अवॉर्डमुळे आपली कंपनी जागतिक स्तरावर ओळखली जाणार आहे. हे एवढं सगळं असताना तुला कळतंय ना, की ही साधी-सोधी गोष्ट नाहीये युगंधर." पण आता युगंधर उठत म्हणतो आणि म्हणतो, "ताई, मी या फंक्शनला जाणार नाही. विषय संपला." असं म्हणून सांगतो आणि तिकडनं बाहेर पडतो. तर शिल्पा त्या पाठीमागून म्हणते, "युगंधर, अरे माझं ऐकून तरी घे. एवढंच सगळं बोलणं चाललंय." आणि आता शिल्पा त्या काहीतरी विचार करते, काहीतरी ठरवतीये. पण इकडे आर्चीचं चाललंय बातमी वाचायचं आणि ती वाचतीये, या संपूर्ण प्रोजेक्टच्या यशाचं खरं श्रेय जातं ते म्हणजे आनंदीला. आणि आता आरती बघून हसतेय तिच्याकडे, "जिने स्वतःचा जीव धोक्यात घालून वेळेवर माझी मदत केली, म्हणून मी आज जाहीरपणे सगळ्यांसमोर तिचे आभार मानतो." असं सगळं आता आर्ची वाचून दाखवते आणि म्हणते, "बघितलंस दीदी, आता तर आपण सेलिब्रिटी झालोय. आता तर मी ना हे बघ गावामध्ये प्रत्येकाला सांगणार आहे, की आम्ही त्या आनंदी दीदीच्या बहिणी आहोत, जिने पृथ्वी सरांची इतकी मोठी मदत केली." तर आरती म्हणते, "खरंय, त्या आनंदीसाठी मी इतकी खुश आहे ना, काय सांगू तुला. आणि खरं तर ना देवाचे खूप आभार, की त्या गर्विष्ठ माणसाने आनंदीला निदान क्रेडिट तरी दिलं. मला साधं तर थँक यू सुद्धा म्हणाला नाहीये तो." तर इकडे आरची विचारते, "का गं? असं का म्हणतेस तू?" आरती म्हणते, "मग काय अर्चे, अगं एवढी जीवापाड मेहनत केली मी त्याच्या त्या डिझाईनसाठी. साधं नावही घेतलं नाही त्याने माझं. एवढं रात्र-रात्र जागून डोक्याचा पार भुगा करून त्याच्यासाठी एकाहून एक भारी डिझाईन्स बनवलेत मी. पण असं साधं थँक सुद्धा म्हणायची सुद्धा तसदी घेतली नाहीये त्याने. गर्विष्ठ." असं सगळं बोलणं चाललंय. पण आता तेवढ्यात शिर्के येतायत आणि म्हणतायत, "नुसतं थँक म्हणून बोलून चालतंय होय?" आता शिर्केनी हे सगळं ऐकल्यानंतर इकडे आरती आणि आर्ची दोघीजणी जातात आणि म्हणतात, "शिर्के सर, तुम्ही इकडे या वेळेला सगळं ठीक आहे ना?" तर शिर्के म्हणतात, "नाही अगं, एक प्रॉब्लेम झालाय." तर आरती म्हणते, "काय? काय प्रॉब्लेम झालाय?" शिर्के म्हणतायत, "लई मोठा प्रॉब्लेम झालाय अगं." तर आता आरतीला टेन्शन आलं आणि ती म्हणते, "नक्की काय झालंय शिर्के सर?" तर आता शिर्के म्हणतात, "सांगतो तुला, कुठं गेला प्रॉब्लेम?" असं म्हणतात, "सापडला." आणि मग ना खिशातनं गाडीची चावी अशी समोर उभी करतात आणि म्हणतात, "हा प्रॉब्लेम झालाय." आता प्रेक्षकांना या दोघींना कळत नाही, की नेमकं काय आहे. तर इकडे चावी असं आरती विचारते, तर शिर्के म्हणतात, नुसती चावी नाही, तर चावी संगट नवी कोरी करकरीत स्कूटर पण आलेली आहे." आरती आणि आर्ची दोघी सुद्धा असं ना, हां, असं करून बघतायत शिर्केंकडे. तर शिर्के हसतायत आणि आता पुढे काय घडणार बघूया. तर "अहो, कुठे आहात तुम्ही? लवकर या इकडे," असं माई म्हणत असतात. "आलो, आलो," असं म्हणत बापू येतात आणि त्या म्हणतात, "अहो, हे बघा युगंधरचा नवीन सूट शिवून आलेला आहे. हे बघा." तर "बघू, दाखव सूट." तर "वाह, वाह, वाह, वाह! छान काम केलंयस, छान काम केलंयस," असं बापू म्हणतात. तर माई म्हणतात, "मला पक्की खात्री होती, की युगंधरलाच हा पुरस्कार मिळणार. म्हणून मी वेळेच्या आधीच तो शिवाय टाकला होता." आणि आता बापू म्हणतात, "छान, छान, छान काम केलंयस तू. वाह! अगं, आपल्या युगंधरला मिळणारा हा पुरस्कार म्हणजे साधासुधा पुरस्कार नाहीये हां. अगं, त्याच्या कंपनीला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली आहे. आपल्या निंबाळकर घराण्याचं नाव आता 7 समुद्रापार गेलंय." हे सगळं आनंदी सुद्धा तिथे उभी ऐकत असते हां. तर आता प्रेक्षकांनो, शिल्पा आत्या आली तर आता माई हाक मारतात, "शिल्पा, हे बघ युगंधरचा नवीन सूट शिवून आलाय. मला काय वाटतंय माहितीये, पुरस्काराच्या दिवशी त्याने हा सूट घालून जावं. अगदी राजा माणूस दिसेल तो." तो पण शिल्पाताई म्हणते, "तुमचा हा उत्साह, तुमचा हा आनंद आणि हा सूट त्याचा काही एक उपयोग होणार नाहीये." तर आता सगळेजण तिच्याकडे बघतात आणि विचारतात, "का? असं का झालं? असं का बोलतेस तू शिल्पा?" तर आता शिल्पाताई पुढे काय सांगते बघा. कारण पुढे म्हणते ती, "कारण या अवॉर्ड फंक्शनसाठी जाण्यासाठी युगंधरने नकार दिलेला आहे." आणि हे ऐकून आता धक्का बसतो या माई आणि बापूंना पण. शिल्पा आत्या पुढे सांगते, "त्याने सांगितले, की तो या कार्यक्रमाला जाणार नाहीये." आणि हे ऐकून ना इकडे आनंदीच्या हातातनं तबक आणि तांबळी भांडं जे काही आहे ते खाली पडतं जोरात आणि आता सगळेजण त्या भांड्यात पडले त्याच्याकडे बघत राहतात. आनंदी पण कावरी-बावरी झाली बरं का एकदम. आणि आता शिल्पाताई पुढे काय म्हणते बघा. बापू विचारतायत, "पण एवढा मोठा आणि मानाचा सन्मान युगंधर नाकारतोय का? का असा पुरस्कार मिळणं साधी-सोधी गोष्ट नाहीये." असं बापू सांगतायत. तोपर्यंत आनंदीनं भांडी उचललीत. तर शिल्पाताई म्हणते, "तो कारण काहीही सांगो, पण खरं कारण काय आहे ना, ते मला माहिती
खरं कारण ही आहे, असं आनंदीकडे बघत म्हणते आणि आता बापू आणि माई दोघं पण आनंदीकडे बघतात. शिल्पाताई पुढे म्हणते, "या बयेमुळे त्याने या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी नकार दिलेला आहे." माई म्हणते, "पुरस्काराचा आणि आनंदीचा काय संबंध आहे?" तर शिल्पा त्या सांगते, "काय संबंध आहे तो? कारण संबंध आहे माई, संबंध आहे." आता शिल्पाताई ना आनंदीच्या जवळ जात बघत म्हणते, आता माईसुद्धा तिथे पोहोचल्या आणि शिल्पाताई म्हणते, "कारण त्या निमंत्रण पत्रिकेत स्पष्ट लिहिलं होतं, की युगंधर निंबाळकर सहचारिणीसहित आमंत्रित आहे." आता पुढे हे ऐकल्यानंतर ना आनंदी अशी गप्प झाली बरं का. शिल्पाताई पुढे म्हणते आनंदीकडे बघत, "फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या भावाने हा एवढा मोठा सन्मान जो काही मिळालाय तो नाकारलेला आहे. तिथे जाऊन त्याची नाचक्की होणार हे त्याला माहिती होतं. या क्षणी मला तुझा आत्ता इतका राग येतोय ना, की तू माझ्या भावाच्या प्रगतीच्या आड आलेली आहेस. माझ्या भावाच्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा, मोठा आणि सुवर्ण क्षण होता. तो तुझ्यामुळे त्याने घालवलाय. तुझ्यामुळे तो आज या सन्मानापासून वंचित झालेला आहे." असं सगळं शिल्पा त्या आनंदीला बोलतीये इथे. बिचारी आनंदी. काय करणार ह्या परिस्थितीवर? आता बघूया पुढे काय घडतंय ते. हे सगळं बोलल्यानंतर ना शिल्पाताई तिकडनं तरातरा निघून जाते. आनंदी मात्र अशी ना खिन्न होऊन अशी डोळ्यात पाणी आलं आणि ती तशीच अशी उभी आहे तिथे. माई आणि बापू दोघे आनंदीकडे बघतायत. आनंदी म्हणतीये, "देवा, हे काय ऐकावं लागतंय मला? मी पृथ्वीशी तर आता या गोष्टीविषयी बोलू नाही शकत आहे. मला मालक साहेबांशीच आता मला आत्ताच्या आत्ता बोललं पाहिजे." असं ती म्हणते. "माझ्यामुळे मालक साहेब या एवढ्या मोठ्या पुरस्कार सोहळ्याला जात नसतील, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार." माई बिचाऱ्या सहानुभूतीने बघतायत, बापूसुद्धा. आनंदी पुढे म्हणते, "त्यांना या पुरस्कार सोहळ्याला जावंच लागेल. मी त्यांना या पुरस्कार सोहळ्याला घेऊन जाणार." असं आता म्हटलंय. प्रेक्षकांनो खरंच ही आनंदी घेऊन जाईल का मालक साहेबांना? बघत राहूया आपण. तर आरती स्कूटीचं नाव ऐकून इकडे उड्या मारत आरती जवळ आलीये आणि आता म्हणते, "ताई स्कूटी?" तर लगेच शिर्के म्हणतात, "तू पृथ्वीला जी काही मदत केलीयेस ना, त्या मदतीसाठी पृथ्वीनं तुला हे गिफ्ट दिलेलं आहे. धर." असं म्हणत स्कूटीची किल्ली इकडे आरतीच्या हातात देतायत. तर "ताई स्कूटर?" "शिर्के सर, कुठे आहे आमची स्कूटर?" असं इकडे आरती विचारते आणि शिर्के दाखवतायत, "चला बाहेर." आता आरची आणि आरती दोघी जणी अशा ना पळत-पळत बाहेर येऊन बघतायत, तर प्रेक्षकांनो खरंच तिकडे बाहेर अशी नवीन कोरी स्कूटर लावलेली आहे आणि एक नंबर आहे बरं का ही स्कूटर. मला तर आवडली आणि ती स्कूटर बघून इकडे आरतीच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली आणि आता आरची काय म्हणते बघा, "शिर्के सर, कोणीतरी मगाशी ना पृथ्वी सरांना थँकलेस असं म्हणत होतं आणि आता पृथ्वी सरांनी त्याच व्यक्तीसाठी इतकी भारी इतकी महागडी स्कूटर मागवलीये." तर आरतीनं हसतीये मनातल्या मनात आणि आरची म्हणतीये पुढे, की "म्हणून म्हटलं, की जरा त्या व्यक्तीने पृथ्वी सरांना किमान थँक तरी म्हणायलाच पाहिजे ना." असं इकडे आरची विचारते आणि म्हणते, "बरोबर ना आरतीताई?" आणि मग आरतीनं हळूच फटका देते आरचीला. पण आरची म्हणते, "भारी आहे हां स्कूटर." आणि शिर्केसुद्धा खुश झालेत बरं का या दोघींच्या चेहऱ्यावर जी काही स्माईल आलीये ती बघून. पण आरती मात्र काहीतरी विचारात हरवलीये. ती नेमका काय विचार करतेय किंवा काय घडतंय ते बघूया आपण. तर प्रेक्षकांनो आनंदी आलेली आहे इकडे मालक साहेबांशी बोलायला आणि ती म्हणते, "मालक साहेब मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं." आता युगंधर म्हणतो, "हे बघ आनंदी जे काही बोलायचंय ते थोडं लवकर बोल. मला एक काम हातावेगळं करायचंय." तर आनंदी म्हणते, "अहो मालक साहेब तुम्ही त्या अवॉर्ड सोहळ्याला जायला नकार का दिलात?" आणि मग त्याच्यानंतर ना युगंधर असा जरा स्तब्ध उभा राहतो. आता पुढे काय म्हणतो बघा तो, "मी तुला कालच सांगितलंय ना, की मला याविषयी तुझ्याशी चर्चा करायची नाही म्हणून." तर आनंदी म्हणते, "पण मालक साहेब आपण जर या विषयावर काही बोललोच नाही, तर मग प्रश्न कसा सुटणार आहे?" असा प्रश्न विचारते इकडे आनंदी आणि म्हणते पुढे, "मला माहिती आहे, की त्या निमंत्रण पत्रिकेत तुमची पत्नी म्हणून मला तुमच्यासोबत बोलवलंय, पण म्हणून तुम्ही नकार देताय ना?" तर इकडे "नाही, नाही आनंदी तसं काही नाहीये." असं म्हणत आता युगंधर बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो, "हा निर्णय मी तुझ्यामुळे किंवा कुणाच्याही दबावाखाली घेतलेला नाहीये. हा निर्णय मी माझ्या मुलांसाठी घेतलाय." आता आनंदी ऐकत राहते नेमकं असं का म्हणतायत मालक साहेब ते. पुढे म्हणतायत, "कित्येक वर्षानंतर या घराला घरपण आलेलं आहे. वर्षानुवर्षे ज्या मुलांच्या डोळ्यात मी भीती पाहत आलोय, त्यांच्या डोळ्यामध्ये खूप भीती बघत होतो, त्याच मुलांच्या डोळ्यामध्ये मला माझ्याविषयी प्रेम आणि आदर दिसतोय. त्यांना आज पहिल्यांदा मी
या घरामध्ये आपलेपणा जाणवतोय. पण मला माझ्या मुलांच्या मनातली ही जी काही भावना आहे, ती कुठल्याही मोठ्या अवॉर्डापेक्षा लई मोठी आहे माझ्यासाठी. मला त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जो काही आनंद आहे, तो आनंद, आपलेपणा कुठल्याही किमतीवर घालवायचा नाहीये. आणि या घरामध्ये जे काही सुखाचं चित्र उभं राहिलेलं आहे, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच उभं राहिलंय, असं आता मालक साहेब आनंदीला म्हणतात आणि म्हणतात आणि राहता राहिली गोष्ट ती त्या पुरस्काराची, काय तो काचेचा तुकडा आहे अगं आणि मी तिकडं नाही गेलो, तर ते कुरिअरनं घरी पाठवून देतीलच की. पण मी न गेल्यानं माझ्या कर्तृत्वावर काही फरक नाही पडणार आणि असंही मला मला काही हिरो बनायचं नाहीये कुठेही. मला फक्त माझ्या मुलांचा एक चांगला बाप व्हायचंय आणि जे समिधाचं पण स्वप्न होतं, असं आता मालक साहेबला इमोशनल होऊन म्हणतायत आणि आता आनंदीकडे बघून म्हणतात, "आज तुझ्यामुळे मला माझं घर, माझी मुलं परत मिळालेली आहेत आणि यासाठी मी एक काय हजारो पुरस्कार लाथाडायला तयार आहे." असं सगळं सांगतायत बरं का युगंधर इथे आणि तिकडनं निघून जातायत. प्रेक्षकांनो, आनंदी मात्र तिथेच अशी सुन्नपणे उभी आहे. पण हे सगळं ह्या दोघांचं बोलणं जे काही झालेलं आहे ते विद्याधर मात्र इकडे भिंतीच्या आडून सगळं ऐकतोय आणि मग विद्याधर पुढे काय म्हणतोय बघा, "बरं झालं, ह्या युगंधरची सगळ्यात मोठी कमजोरी माझ्या हाताला लागलीये. हा खेळ आता संपलेला नाहीये, तर इथून पुढं सुरू होणार आहे हा खेळ." आणि नेमका आता विद्याधर काय खेळ खेळणार आहे हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण तिकडे ऑफिसमध्ये काय घडतंय बघा, इकडे ऑफिसमध्ये पृथ्वी काम करत बसलाय आणि आता आरती आली आणि म्हणतीये, "खरंच एवढी महागडी स्कूटर तू मला गिफ्ट म्हणून दिलीस? माझा विश्वासच बसत नाहीये. तूच पाठवली होतीस ना तर आता पृथ्वी बघा कसा लूक देतोय या आरतीला आणि म्हणतो, "कुणाच्याही ऑफिसमध्ये यायच्या आधी नॉक करून यायची पद्धत असते. माहिती नाहीये का तुला? नाही काय आहे, आज आपण एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये उभे आहोत. इथले काही नियम असतात. आत येण्याच्या आधी परवानगी घ्यायची. काय आहे, आयुष्यात जर का मोठं व्हायचं असेल, तर आयुष्यात स्वतःला काही एटिकेट आणि मग जरा दुर्लक्ष करतो आणि असं म्हणतो, एटिकेटच्या ऐवजी ना काही शिस्त पाळावी लागेल, शिस्त लावावी लागेल. आता आरती ना गप्प उभी राहिली बरं का. पृथ्वी पुढे सांगतो, "आता एक काम करायचं, जशी आली आहेस ना तसंच परत जायचं, दरवाजावर नॉक करायचं, मे आय कम इन असं विचारायचं. मी कम इन म्हणालो, की मग तू आत ये." तर आता आरती म्हणते, "स्कूटर दिलीयेस ना म्हणून ना काही बोलत नाहीये. नाहीतर गर्विष्ठ माणसाच्या केबिनमध्ये ना काहीच इंटरेस्ट नाहीये मला." असं तोंडातल्या तोंडात बोलत असते. पृथ्वी विचारतो, "काही म्हणालीस का तू मला?" तर आरती म्हणते, "नाही. तुला तुला सांगण्याइतकं काहीच महत्वाचं नाहीये." तर लगेच ना पृथ्वी म्हणतो, "तुम्हाला म्हणायचं म्हणून." आणि प्रेक्षकांनो, आरती म्हणते, "जाते हां बाहेर मी." तर पृथ्वी म्हणतो, "प्लीज." आणि मग तो आपलं काम करायला लागतो बरं का. त्या पृथ्वीनं ना मजाक येतो कधी-कधी. तर आता आरती बाहेर जाते तिकडनं आणि "मे आय कम इन सर?" असं विचारते. तर "हू इज इट?" असं विचारतो पृथ्वी आतून. आरती म्हणते, "आरती नाईक." पृथ्वी विचारतो, "काही महत्त्वाचं काम असेल तर येऊ शकता." तर आरती बाहेरून म्हणते, "आहे जरा महत्त्वाचं काम, येऊ का?" तर पृथ्वी म्हणतो, "येस, यू मे." आता आरती आलेली आहे बरं का आतमध्ये परत एकदा आणि आता पृथ्वी म्हणतो, "हां, बोल आता काय ते? आता नेहमी असंच करायचं. तू बरोबर केलंयस." तर इकडे आरती म्हणते, "तुम्ही मला जी स्कूटर गिफ्ट केलीत ना त्याच्यासाठी थँक तर पृथ्वी म्हणतो, "हां, त्या स्कूटरसाठी? हे बघा, हे बघा, त्या स्कूटरसाठी थँक वगैरे म्हणायची अजिबातच गरज नाहीये. कारण ती स्कूटर आहे ना, मी तुम्हाला गिफ्ट नाही दिलेली." आता आरती बघत राहते बरं का. कारण पृथ्वी पुढे म्हणतो, "कारण ती स्कूटर ना मी माझ्याच कामासाठी दिलेली आहे. कारण काय आहे ना, माझ्याबरोबर काम करणारी लोकं मला लेट आलेली चालत नाहीत. यू नो आय एम व्हेरी पंक्च्युअल आणि पर्टिक्युलर अबाउट माय वर्क." असं सगळं पृथ्वी बोलतोय आणि म्हणतो, "तुम्ही माझ्या डिझाइन टीमचा एक भाग आहेस तू. आणि मी जेव्हा तुझी माहिती काढली ना, तेव्हा मला असं कळलं, की तू ना सायकलने येतेस आणि कधी-कधी तुझ्या सायकलची चेन तुटते, त्यामुळे तुला यायला उशीर होतो आणि जर का माझ्या प्रोजेक्टमध्ये काम करायचं असेल, तर वेळेवर येणं हे खरंच खूप गरजेचं आहे. वेळेवर यावंच लागेल. यू अंडरस्टँड?" तर लगेच इकडे आरती म्हणते, "येस." तर पृथ्वी म्हणतो, "गुड." आणि मग पुढे सांगतो, "एनिवे मला सकाळी लवकर निघायचंय. सो उद्यापासून सकाळी रोज 8, 8:30 वाजता टच व्हायचं. समजलं?" तर आरती म्हणते, "येस, समजलं." आणि मग त्याच्यानंतर ना आरती तिथेच उभी आहे बरं का या पृथ्वीकडे बघत. पृथ्वी आपलं काम करत बसलाय. पृथ्वीच्याकडे बघत ना आरतीचे रिएक्शन्स ना असे वेगवेगळे आहेत. पण पृथ्वी तेवढ्यात आरतीकडे बघून काय म्हणतो बघा, "चहा पिशील?" तर इकडे आरती म्हणते, "आ?"
तर लगेच मला पाहून झालं असेल तर बाहेर जा आणि काम करा, अशा शब्दात पृथ्वी सांगतो. तर आरती ना तिकडनं जवळ-जवळ पाय आपटतच निघाली आणि ती गेल्यानंतर पृथ्वी मात्र इथे स्वतःशीच हसतोय. भारी केमिस्ट्री होणार आहे या दोघांची असं वाटतंय. बघत राहूया. तर इकडे आनंदी ना आता परत किचनमध्ये आली आहे आणि बिचारी तळमळ चालली तिच्या मनाची अशी वेगवेगळ्या पद्धतीनं आणि हा विद्याधर सुद्धा तेवढ्यात तिथे पोहोचलाय. तिथले एक फळ उचलतो विद्याधर, आपल्या शर्टला ते फळ पुसतो आणि आता आनंदीच्या जवळ जातो. तर आनंदी ना बाजूला अशी होते पटकन आणि म्हणते, "तुम्ही?" तर आता हा विद्याधर काय बोलतो बघा, "अरे वाह! हे बघ डोळ्यासनी दिसत नसलं तरी सुद्धा पावलांचा आवाज आणि माणसाचा वास याच्यावरनं अचूक टिपतेस गं तू एकदम." आणि हसतो आणि म्हणतो, "तू की नाही एकदम एक नंबर बायको आहेस बघ. पण वरून नाही, खालून एक नंबर." आता हा मुद्दामून कळ काढतोय बरं का आनंदीची आणि आनंदीला उचकवतोय. कसं उचकवतोय बघा. "आणि तू की नाही एवढी अपशकुनी आहेस की नाही, की तुझ्यामुळं तुझ्या नवऱ्याला मिळणारा जगातला एवढा मोठा प्रतिष्ठित पुरस्कार आज हुकला जातोय." असं सगळं बोलतो आणि म्हणतो, "ह्यो पुरस्कार मिळवण्यासाठी लोकांची अख्खं आयुष्य जातात अगं. आणि तो पुरस्कार युगंधर आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळं लाथाडायला लागलाय." अशा शब्दात बोलतो विद्याधर आणि म्हणतो, "जगाला सांगायला की पोरांचं खोटं कारण द्यायला लागलाय तो बिचारा." आणि आता पुढे बघा काय म्हणतो हा विद्याधर, "पण काय आहे बघ, नियतीचा खेळ बघ कसा आहे. म्हणजे त्यानं मला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलाय, पण आता त्याची पाळी आलेली आहे. त्यानं तुला स्वतःची बायको बनवून स्वतःच्या हातानं स्वतःचं करिअर आणि स्वतःचं आयुष्य पार संपवून टाकलेलं आहे." असं सगळं हा विद्याधर बोलतोय बरं का. आणि आनंदीचे बदलणारे रिएक्शन जे काही येते टिपतोय आणि पुढे येत म्हणतो, "आनंदी तुला स्वतःची लाज कशी वाटत नाही गं? तू या घराला आणि निंबाळकरांच्या कुटुंबाला लागलेला शाप आहे शाप." अशा शब्दात बोलतो विद्याधर आणि पुढे म्हणतो, "आज तुझ्यामुळं हे घर आणि युगंधरचं आयुष्य धुळीला मिळणार आहे. आणि हे लिहून ठेव माझ्याकडनं तू." असं म्हणतो आणि ते सफरचंद जे काही खातोय ते खातो. एक लूक देतो आनंदीला आणि तिकडनं निघून जातो. पण बिचारी प्रेक्षकांनो आनंदी ना इथे अशी रडत उभी आहे आणि म्हणतीये, "बास, बास. आता आणखीन अन्याय नाही सहन करू शकत मी. मालक साहेबांच्या सन्मानासाठी आणि आणि त्यांच्या इतक्या इतक्या वर्षाच्या कष्टासाठी मला पृथ्वी आणि मितालीला सगळं सत्य सांगावंच लागेल." असा निर्णय आनंदी घेते आणि म्हणते, "त्यांना सांगावंच लागेल, की मी मालक साहेबांची पत्नी आहे आणि या घरची सून आहे मी." असं सगळीकडे आनंदी बोलतीये आणि म्हणते, "आता मी एकही पाऊल पाठी नाही टाकणार आहे. मी आता सगळं खरंच सांगणार आहे." प्रेक्षकांनो, आनंदीचा हा निर्णय काही वेगळं वळण घेऊन येईल का? ते बघत राहूया. प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये इकडे आनंदी आरतीला पत्र लिहिताना सांगते, की त्याच्यामध्ये लिही, की "पृथ्वी, मी मालक साहेबांशी लग्न केलेलं आहे आणि मी तुमची आई आहे." आणि पृथ्वी उद्याच्या भागामध्ये आनंदीकडे रागाने येतोय. मालक साहेब आता उठून बसतायत आणि आता ती लिहिलेली चिठ्ठी मी वाचली आहे आणि तुझी हिंमत कशी झाली असं सगळं लिहायची, असं सगळीकडे पृथ्वी विचारतोय. नेमकं काय झालंय? नेमकं काय लिहिलंय? का चिठ्ठी बदलली गेली आहे? हे आपल्याला कळणार आहे उद्याच्या भागात. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि हो, रिव्ह्यू पूर्णपणे बघा, छान-छान कमेंट करा. थँक यू.